लग्नाची बेडी या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे राघव सावीला वाचवण्यासाठी गावाला निघत असताना मधू येते आणि म्हणते, राघव मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव म्हणतो, बोल ना, मला वेळ नाही आहे, पटकन निघायचं आहे, काय आहे ते पटकन बोल. याच्यावरती आता इकडे मधू म्हणते, राघव मागच्या वेळेला जेव्हा तू मला सोडून गेलास तेव्हा डायरेक्ट लग्नच करून आलास, पण आता तू माझं प्रॉमिस तोडणार नाहीस ना. राघव म्हणतो, मधू काय बोलतेस तू. मधू म्हणते, हो मला खूप भीती वाटते, आत्तासुद्धा तू लग्न सोडूनच चाललेला आहेस, मग पुन्हा काहीतरी गडबड नाही ना होणार. राघव म्हणतो, मी माझं प्रॉमिस तोडणार नाही. असं म्हणत राघव आता तिकडे मधूकडे पाहतो आणि निघून जातो. मधू खूप इन्सिक्युअर झालेली असते. तिला मात्र राघव पुन्हा आपल्याला सोडून जातोय की काय, पुन्हा आपल्याशी लग्न मोडतोय की काय ही भीती वाटत असते. आणि मधूची ही भीती 100% खरी असते, कारण आता राघव जिकडे चाललेला असतो तिकडे त्याची सिंधूसोबत आता प्रत्यक्षामध्ये भेट घडणार असते. म्हणून मधूला कदाचित ते संकेत मिळत असतील, पण मधूच्या या गोष्टींवरती वेळ वाया न घालवत राघव तिकडून निघतो. आता राघव बॅग घेतो आणि धावत पळत तो लगेचच सावीला वाचवण्यासाठी निघतो. मधू मात्र हे पाहतच बसते. थोड्या वेळाने मधू आता रूममध्ये चेक करत असताना विनूला शोधत असताना तिला विनू कुठेच दिसत नाही. मग ती बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की विनू घरात नाही आहे. रुक्मिणी म्हणते, तू सगळे रूम चेक केलेस का. याच्यावरती सिंधू सांगते, हो मी सगळे रूम चेक केले, पण मला विनू कुठेच दिसला नाही, काय करावं बरं. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, तू एक काम कर, तू राघवला कॉल कर बरे. राघवला कॉल कर आणि ताबडतोब त्याला सांग की विनू सापडत नाही आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे मधू फोन लावते राघवला फोन करून ती म्हणते, राघव इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. राघव म्हणतो, काय झालं आता. याच्यावरती आता लगेचच मधू सांगते, विनू आपला घरात नाही आहे, म्हणजे आम्ही सगळ्या रूम पाहिल्या पण विनू कुठेच सापडत नाही आहे. मग राघव म्हणतो, काय. आणि तितक्यात राघवला त्याच्या कारच्या मिररमध्ये विनूचा चेहरा दिसतो. लगेचच आता तो म्हणतो, मधू तू फोन ठेव, मी तुला थोड्याच वेळात फोन करतो. मधूचा फोन ठेवून आता राघव कारमधून खाली उतरतो. इकडे आता मधू सांगते, मी बोलले राघवला की विनू इथे कुठेच नाही आहे, तर त्याने फोन ठेवून दिला. याच्यावरती राजश्री म्हणते, थांब बघूया, राघव कॉल करेल पुन्हा आपल्याला. राघव खाली उतरतो आणि कारचं दार उघडून विनूला बाहेर काढतो आणि म्हणतो, विनू अरे काय रे, तू इथे कसा. विनू म्हणतो, बाबा मला माफ करा, पण मला सावी आणि डॉक्टर काकूंची खूप काळजी वाटत होती आणि म्हणूनच मी ना तुमच्यासोबत यायचं ठरवलं. बाबा तुम्ही रागवू नका ना, मला तुमच्यासोबत येण्याची तुम्ही परवानगी द्या ना. असं म्हणत आता इकडे विनू राघवला कळकळीची विनंती करत असतो. लगेचच राघवला डॉक्टरांचं म्हणणं आठवतं. डॉक्टर जे काही बोलले होते ते राघवला आठवतं की त्याने त्या दोघींना किडनॅप होताना पाहिलंय. आता जोपर्यंत विनू सावी आणि तिच्या आईला सुखरूप पाहत नाही तो या ट्रॉमामधून बाहेर येणार नाही. असं म्हटल्यावरती लगेचच राघव आता विनूला सोबत नेण्यासाठी तयार होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे बाळा चल, पण पुन्हा असं न सांगता काहीही करू नकोस. असं म्हणत तो त्याला आपल्या फ्रंट सीटवरती घेतो आणि घरी फोन करून कळवतो की विनू माझ्यासोबत आहे. मधूला हा फोन आल्यावरती मधू घरच्यांना सांगते, काळजी करू नका, विनू राघवसोबतच गेलेला आहे. रुक्मिणी म्हणते, पण असा कसा हा गेला. सगळ्यांच्या जीवात जीव येतो. रुक्मिणी म्हणते, पण याचं काही कळतच नाही ना. राजश्री म्हणते, असू दे वहिनी, तो राघवसोबत आहे ना, आपण नको काळजी करूया. असं म्हणत राजश्री रुक्मिणीला समजवत असते. तोपर्यंत इकडे आता गुलाबराव सांगत असतात, डॉक्टरीणबाई काय संस्कार करायचे ना तुमच्या मुलीवरती ते करून घ्या, कारण आता एकदा आमच्या कोठ्यावरती गेलात ना की तुम्हाला संस्कार करायला जमणारच नाही. याच्यावरती चिडलेली सिंधू सांगते, माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे. गुलाबराव म्हणतात, सुंभ जळला तरी पीळ नाही गेला तशी अवस्था आहे हा तुमची, म्हणजे माझ्या कस्टडीमध्ये आहात, इथून कोठ्यावर जाणार आहात, पण तुमची मिजाज काय कमी नाही बाबा. तोपर्यंत राघव आता वाऱ्याच्या वेगाने सावीला वाचवण्यासाठी निघालेला असतो. इकडे आता गुलाबरावांनी त्याच्या माणसाला इंजेक्शन घेऊन सिंधूला देण्यासाठी सांगितलेलं असतं. हे इंजेक्शन भुलीचं असतं, म्हणजे सिंधू बेशुद्ध पडेल आणि सिंधूला भूल दिल्यावरती मग तिला नेणं सोपं पडेल. आता सावी सांगत असते, काय करताय तुम्ही माझ्या आईला, माझे न पोलीस काका आहेत, ते मला वाचवायला येतील. इकडे गुलाबराव म्हणतो, पोलीस काका ते काय तुझे बाबा आहेत का तुला वाचवायला. आता मात्र सिंधू पाहते, हे जर इंजेक्शन घेतलं तर आपण बेशुद्ध पडू आणि सावीचं काही खरं नाही. मग सिंधू त्या माणसाला लाथ मारून उडवते आणि तो माणूस फेकला जातो. गुलाबराव चिडतो आणि म्हणतो, इतकी मस्ती, इतका माज, अगं तू आत्ता इथे माझ्या तावडीत असताना इतका माज करतेस, थांब तुला आत्ता धडा शिकवतो. असं म्हणत गुलाबराव आता आपल्या हातामध्ये इंजेक्शन घेतो, सिंधूचा गळा पकडतो आणि माणसाला इंजेक्शन द्यायला सांगतो.
आता गळा पकडल्यामुळे आणि हात बांधले असल्यामुळे ते इंजेक्शन पटकन आतमध्ये जातं आणि सिंधू आता विरोध करू शकत नसते. सिंधू बेशुद्ध होत जाते. सावी म्हणते, आई आई काय होतंय तुला? आई तू शुद्धीवरती ये ना, असं म्हणत सावी सिंधूला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असते. पण सिंधूला जे इंजेक्शन दिलं असतं त्या इंजेक्शनमुळे सिंधू शुद्धीवरती येण्याची अजिबात काहीच शक्यता नसते. मग मात्र सिंधू बेशुद्ध पडते आणि सावी आता सिंधूकडे पाहतच बसते. मग दोघींना तिथेच असलेल्या खूप मोठ्या बॉक्समध्ये बंद केलं जातं आणि गुलाबराव सांगतात, हे दोन्ही बॉक्स आता मात्र इकडून कोठ्यावरती घेऊन जा. पण तोपर्यंत ही ॲक्शन पूर्ण करण्याच्या आधीच राघव अगदी ॲक्शन घेत एंट्री करतो आणि धमाकेदार दरवाजा फोडत राघवने एंट्री करताच सगळेजण घाबरतात. सगळ्यात पहिले गुलाबरावाच्या छाताडावरती लाथ मारत गुलाबरावाला खाली पाडत राघव रागारागात त्याच्याकडे पाहतो. गुलाबरावावरती हल्ला केल्यावरती त्याचे सगळे लोक आता राघववर तुटून पडतात. हातामध्ये जे हत्यार असेल ते घेऊन राघववरती हल्ला करण्यात येतो. राघव आता सगळ्यात पहिले बेल्ट काढतो, आपलं घड्याळ काढतो आणि व्यवस्थित प्रिपरेशन करून गुलाबराव आणि त्याच्या माणसांची धुलाई करण्यासाठी तयार झालेला असतो. राघवच्या डोळ्यामध्ये अगदी अंगार फुललेले असतात. तो खूप चिडलेला असतो. चिडलेला राघव पुढे मागे काहीही बघत नाही आणि सगळ्यांना आता बेदन मारायला लागतो. सगळेच जण राघववरती अटॅक करत असतात. पण राघवने प्रत्येकाला पुरं पडत प्रत्येकाची धुलाई करत सगळ्यांना आपापली जागा दाखवून दिलेली असते आणि सगळे गुंड आता एक एक मार खात खाली पडल्यावरती गुलाबरावाला मारण्यासाठी राघव येतो. गुलाबरावाची मान धरून ठेवतो. तितक्या तिकडे गुलाबरावांची मान धरल्यावरती आधीच राघवने इन्फॉर्म केलेले इन्स्पेक्टर येतात. विनू बाहेर उभा असतो आणि तो म्हणतो, माझे बाबा इकडे गेलेत. मग आता पोलिसांना घेऊन विनू आतमध्ये येतो. तोपर्यंत राघवने गुलाबरावांचा गळा पकडलेला असतो आणि सांगत असतो, कुठे आहे बोल, सावी आणि तिची आई कुठे आहे मला सांग. तोपर्यंत आता इकडे गुलाबराव काहीच बोलत नसताना तिथली एक पेटी वाजायला लागते. म्हणजे ज्या बॉक्समध्ये सिंधू आणि सावीला ठेवलेलं असतं तो बॉक्स आता वाजायला लागतो आणि राघव त्या दिशेने पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की नक्कीच इथे गुलाबरावाने सावी आणि तिची आई यांना कोंडून ठेवलेलं आहे. आता मात्र इकडे विनू पोलिसांना घेऊन येतो. मग राघव सांगतो, पकडा या सगळ्यांना पकडण्यात येतं आणि सगळ्यांना गुलाबरावना सुद्धा पोलीस पकडतात. गुलाबराव राघवला धमकी देतात, हे बघ आत्ता बघून घेतो, ही वेळ तुझी होती पण तुला सोडणार नाही, तुझा असा खात्मा करेन ना, असं म्हणत गुलाबराव खूप चिडतात आणि आता इकडे राघवला धमकी देतात. राघव अशा धमक्यांना काही घाबरत नसतो. पण त्याला काळजी असते सावी आणि त्याच्या आईची. विनू म्हणतो, सावी कुठे आहे? राघव म्हणतो, थांब बाळा आपण बघूया. असं म्हणत राघव आता एक ट्रंक उघडतो. जी ट्रंक वाजत असते ती ट्रंक उघडल्यावरती राघवला खूप मोठा धक्काच बसतो. पाहतो तर काय, त्या ट्रंकमध्ये सावी निश्चित पडलेली असते. ॲक्च्युली सावी शुद्धीवरती असते. मग राघव सावीला उचलतो आणि वरती घेतो आणि म्हणतो, आई कुठे आहे तुझी? इकडे विनू घाबरलेला असतो. डॉक्टर काकूंना काय झालं, त्या कुठे गेल्या? कुणालाच काही कळत नसताना सावी सांगत असते, या गुलाबरावांनी मला आणि माझ्या आईला ट्रंकमध्ये टाकलंय. आता राघव सावीला बाहेर काढतो, तिला कम्फर्टेबल करतो. मग सावी सांगते, माझ्या आईला शोधा. पोलीस काका माझ्या आईला शोधा. राघव म्हणतो, बाळा तू काळजी करू नकोस, तुझ्याप्रमाणे तुझ्या आईला पण मी शोधून काढतो, ती पण सुखरूप असेल. असं म्हणत आता इकडे राघव दुसरी ट्रंक किंवा कुठे सिंधूला ठेवलंय हे शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला एक मोठी ट्रंक असते. राघव ती ट्रंक उघडतो आणि आता सिंधू तिथे असते. पण त्यावेळेला सिंधूच्या तोंडाला काळं फडकं बांधलेलं असतं. राघव आता सावीच्या आईला म्हणजे सिंधूला अलगदवरती उचलतो आणि आता तिला ट्रंकच्या बाहेर काढतो. ट्रंकच्या बाहेर काढल्यावरती एका फ्लॅट सरफेसवरती राघव तिला झोपवतो आणि आता इकडे विनू घाबरतो आणि काय झालं डॉक्टर काकूंना? याच्यावर राघव म्हणतो, काही नाही बाळा, त्यांना काहीच झालं नाही. सावी आता आई असं म्हणत सिंधूच्या जवळ येते. तोपर्यंत राघवने तिच्या तोंडाचं फडकं काढलेलं असतं. सिंधू आता चेहरा पूर्णपणे राघवच्या समोर असतो. राघव सिंधूचा चेहरा पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. 7 वर्षापूर्वी आपण जिला मेली समजलोय ती सिंधू जिवंत आहे आणि ती पण सावीच्या सोबत. सावी सिंधूची मुलगी, सिंधू सावीची आई, सिंधू जिवंत, ॲक्सिडेंटमधून सिंधू वाचली कशी? 1 न 100 प्रश्न राघवच्या डोक्यामध्ये थैमान घालत असतात. राघवला कळतच नसतं की आपण जे बघतोय ते सत्य की स्वप्न बघतोय. एक विचार करावा तर दुसरा विचार त्याच्यावरती भारी पडत राघव हतबल होतो. इकडे आता सावी आणि विनू दोघंजण सुद्धा डॉक्टर काकू, आई असं म्हणत ओरडत असताना राघव सिंधूच्या जवळ येतो.
सिंधूला पाहतो, नक्की सिंधूच आहे ना, खात्री करतो. त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान चालू असतं, तोंडातून शब्द फुटत नसतो, काय करावं कळत नसतं. राघव एकदम हतबल झालेला असतो. दुसऱ्या क्षणाला सिंधूला जेव्हा शुद्ध येते, सिंधू पण राघवला पाहते. राघव सिंधूकडे बघतो, पण आत्तापर्यंतची राघवची काळजीची जागा रागाने घेतलेली असते. चिडलेला राघव आता विनूचा हात धरतो आणि विनू चल. विनू म्हणतो बाबा काय झालं बाबा, असं अचानक आपण का निघून जायचं, ऐका ना बाबा, असं म्हणत आता इकडे विनू राघवला थांबवत असतो. पण राघव थांबवायला तयार नसतो. तो सांगत असतो विनू चल, आता आपण इथे थांबायचं नाही. विनू म्हणतो बाबा झालंय तरी काय. याच्यावरती राघव म्हणतो तुला सांगितलं ना मी, नाही थांबायचं इथे, चल इथून बाहेर पड. असं म्हणत रागात तो आता विनूला घेऊन बाहेर पडत असताना सिंधू हे सगळं पाहते आणि सिंधू राघवला जिवंत पाहताच एकदम थक्क होते. म्हणजे आता आपण जिवंत आहोत हे राघवला समजलेलं आहे, तरीसुद्धा आता हा लगेचच घेऊन निघालेला आहे. अजूनही माझं राघवच्या आयुष्यामध्ये काही स्थान उरलेलं नाही का. इकडे सावी म्हणत असते डॉक्टर अहो कुठे चाललात तुम्ही, पोलीस काका तुम्ही चाललात कुठे, असं म्हणत ती आता आरडाओरडा करत असते. पण राघव थांबत नाही, तो विनूला घेऊन निघून जातो. सिंधू म्हणते जर का माझं राघवच्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी स्थान असेल तर ते मागे वळून बघतील. आता राघव मागे वळून बघणार का, की पुन्हा एकदा गैरसमजाचं जाळं पसरणार, हे येणाऱ्या भागातच कळणार.